तर गेल्या 9 वर्षांपासून आपल्या बार्शीचं ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त बार्शी शहरामध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असा भगवंत महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यासाठी लाखो भाविक भक्त या महोत्सवामध्ये सहभागी होतात. अनेक दिग्गज कलाकारांचे मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात. तर या भगवंत महोत्सवाच्या इतिहासाबद्दल काय सांगाल आपण? काय हा भगवंत महोत्सव आहे आणि याची परंपरा कधीपासून चालू झाली आहे? सर्वप्रथम मी आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्य विधाते लाडके आमदार माननीय राजभाऊ त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे की 2016ला आसिफभाई तांबोळी नगराध्यक्ष झाले आणि आमच्या सारख्या ज्या कलावंतांनी सर्वांनी राजाभाऊंना आग्रह केला की राजाभाऊ आपल्या बार्शीमध्ये एक असं भगवंत महोत्सव होणं गरजेचं आहे जेणेकरून बार्शीतल्या जे महिला आहेत महिला वर्गांसाठी कुठंच पुरवणे वगैरे असे काही नसते, कार्यक्रम वगैरे नसते आणि महिलांसाठी या कार्यक्रमाचा मी आग्रह धरला आणि 2017 पासून हा उत्सव चालू झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आसिफभाई तांबोळी नगराध्यक्ष होते, राजाभाऊ विद्यमान त्यावेळेस आमदार होते आणि त्यावेळेसपासून हा भगवंत महोत्सव चालू झाला. म्हणजे लॉकडाऊनचे 2 वर्ष जर सोडले तर त्याचं सातत्य आज तागायत टिकून आहे. आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की दर्जेदार कार्यक्रम बार्शीमध्ये जे आपण टीव्हीवर पाहतो, ज्या कलाकारांना मग हास्य जत्रातले कलाकार असतील, सिने अभिनेत्री असतील, अभिनेत्री असतील, वर्षा जोकर म्हणा, प्रशांत दामले सारखे खूप दिग्गज कलावंत या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं एक कलावंत म्हणून, एक कलाकार म्हणून मी तुम्हाला सांगतो की बार्शीकरांचं एक मेजवानी असते की 2 वर्ष लॉकडाऊनचे सोडले तर गेल्या 9 वर्षामध्ये हा उत्सव खूप जोमानं बार्शीमध्ये साजरा होत आहे. आणि तसं बघायला गेलं तर यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणलं तर यावेळेस लोक जे फोक आख्यान आहे त्या कार्यक्रमाचं खूप मुख्य आकर्षण आहे की पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर गाजत असलेला ज्याचं तिकीट बुकिंग बुक माय शो मध्ये 3000चं तिकीट बुक झालं ज्यावेळेस ओपन होतं आणि तासाभरात ते बुक फुल होतं. त्या 3000चं देण्याचं पात्रता कदाचित कुणाची नसते, पण तो कार्यक्रम होतो तो पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर भागात होतो आणि तो कार्यक्रम आज बार्शीकरांसाठी मेजवानी आहे. ही खूप प्रमुख आकर्षण या वेळेस आहे. या भगवंत महोत्सवामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सगळ्यात महत्वाचं मला तेच बोलायचंय की लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत, महिला असतील, वृद्ध असतील, प्रौढ असतील, सगळ्यांसाठी ही मेजवानी असते. आणि आम्ही तर हा उत्सव म्हणून साजरा करतो भगवंत महोत्सव, कारण जे परगावी जायचं प्लॅनिंग असतं गेल्या 9 वर्षापासून म्हणजे ते स्थगित झालेलं आहे. भगवंत महोत्सव झाल्यानंतर जी काही असतील म्हणजे लग्न जरी असतील तर लोक तारखा या भगवंत महोत्सव मध्ये काढत नाहीत, सगळ्यात महत्वाचा विषय. आणि त्याच्यानंतर लग्नाच्या तारखा वगैरे किंवा आम्ही बाहेरगावचे कार्यक्रम अटेंड करतो आणि याचं सगळं श्रेय हे राजाभाऊ राऊत यांना जातं. आणि त्यानंतर आता यावेळेस तर जे आपले बाजार समितीचे चेअरमन आणि सोलापूर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाई राऊत यांना जातं की त्यांनी यावेळेस इंटरेस्ट घेतला आणि पूर्ण या महोत्सवाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जो युवा वर्ग आहे, मुलं असतील किंवा जो यंग जनरेशन आहे, ही मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवामध्ये सामील झालेले आहे. आणि असा ना भूतो ना भविष्यतो यावेळेस उत्सव असणार आहे आणि त्याचं आकर्षण खूप मोठं आहे. कारण यावेळेस सांगायचं म्हणलं तर सुदेश भोसले सारखे जे पूर्ण भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये त्यांचे कार्यक्रम होतात. अमिताभ बच्चन सारख्या एवढ्या मोठ्या म्हणजे बिग बीला त्यांनी आवाज दिलेला आहे, त्यांच्यासाठी गाणी म्हणलेली आहेत. त्याचबरोबर आनंद शिंदे सारख्यांचे लोक कलावंत आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत. आपल्या बार्शीच्या कन्या बेला सोलाके यांचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर ऑल दी बेस्ट सारखं नाटक आहे. त्याचबरोबर शिवायन जे महानाट्य ज्याच्यामध्ये 100 कलाकार सहभागी आहेत. आणि माझी विनंती राहील, पूर्ण बार्शीकरांसाठी माझी विनंती राहील की त्यांनी या पूर्ण म्हणजे उद्यापासून चालू होणाऱ्या जी उद्या पैठणीचा कार्यक्रम आहे, जे आपले क्रांतिसिंह मळेगावकर यांचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमापासून ते शेवटचा कार्यक्रम जो आपला प्रकट दिनाचा असतो, जे दिंडी आपली निघते, त्या दिंडीपासून सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. तर मला एक आवर्जून विचारावं असं वाटतं की या भगवंत महोत्सवामध्ये महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक दिग्गज कलावंतांनी या ठिकाणी आपली कला सादर केलेली आहे आणि आपल्या बार्शीमध्ये सुद्धा कलेची खाण आहे. बार्शीमधून अनेक कलाकार गळलेले आहेत. तर या नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ देण्यासाठी ते माझं बोलायचं कलावंतांचा कार्यक्रम नाही, ते माझं बोलायचं राहून गेलं त्या समितीमध्ये की ज्या दिवशी ही संकल्पना राजभाऊंच्या डोक्यात आली, राजभाऊंसमोर आम्ही मांडली, त्यावेळेस राजभाऊने सांगितलं की आपण पूर्ण महाराष्ट्रातले, भारतातले कलावंत या ठिकाणी आणतो. मात्र बार्शीत काही कलावंत आहेत ज्यांच्यासाठी मोठं
एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतंय की एवढी मोठी आज 20-25 हजार लोकांची गर्दी आणि त्या स्टेजवर आपले लहान म्हणजे तुम्ही कल्पना करणार नाही यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर एक 3 वर्षाची मुलगी 3 वर्षाच्या मुलीपासून ते वृद्ध 76 वर्षांच्या पर्यंत लोक जे बार्शीतले आपले कलावंत आहेत ते सादरीकरण करणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बार्शीतल्या कलाकारांना न्याय देण्याचं काम हे राजभाऊ राऊतने या माध्यमातून केलेलं आहे आणि स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम पण या बाकीच्या कार्यक्रमावर तेवढाच दर्जेदार होणार याची मी ग्वाही देतो या ठिकाणी. एकंदरीत या महोत्सवानिमित्त आपण बार्शीकरांना काय आवाहन कराल? आव्हान एकच राहील की कुठेही जाऊ नका. बार्शीमध्ये खूप चांगली मेजवानी आपल्यासाठी या भगवान प्रकट दिनानिमित्तानं भगवान महोत्सवच्या निमित्तानं आपल्याला होत आहे. उलट माझं म्हणणं याच्या पलीकडे जाऊन असं आहे जे आपले नातलग आहेत जे आपल्या माहेरवाशीन आहेत किंवा ज्या माझी बहीण असेल माझी नातलग असेल या सगळ्यांना सांगा की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यावेळेस आमंत्रित करा सगळ्यांना आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही बार्शीमध्ये या. एवढं बोलतो आणि थांबतो. सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.